नमस्कार मित्रांनो, समाज सुधारक चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलत आहे की उद्याचे भविष्य आजच आपल्या दारात उभे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही केवळ एक संकल्पना राहिलेली नसून ती आपल्या नोकरी व्यवसायावर थेट परिणाम करत आहे. अनेक पारंपरिक नोकऱ्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे. पण घाबरून न जाता या बदलांना आपण कसे सामोरे जावे आणि कोणत्या क्षेत्रात मोठे बदल होतील हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. या 20 भागांच्या मालिकेतून आपण प्रत्येक क्षेत्राचा सखोल आढावा घेणार आहोत. चला या क्रांतीची माहिती घेऊया. भाग 1. डेटा एंट्री आणि ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन. डेटा एंट्री ऑपरेटर आणि सामान्य प्रशासकीय सहाय्यक या नोकऱ्यांवर एआयचा सर्वाधिक प्रभाव पडेल. पूर्वी माहिती गोळा करणे, ती एक्सेल शीटमध्ये भरणे आणि फाईल्सचे वर्गीकरण करणे यासाठी मानवी श्रमाची गरज लागायची. आता प्रगत सॉफ्टवेअर्स, प्रतिमा आणि हस्तलिखितांमधील डेटा सेकंदात वाचून तो डिजिटल स्वरूपात जतन करू शकतात. यामुळे मानवी चुकांची शक्यता शून्य होते आणि काम 24 तास सुरू राहू शकते. भविष्यात या क्षेत्रात काम करणाऱ्यांना केवळ माहिती भरणे नव्हे तर त्या डेटाचे विश्लेषण करण्याचे प्रगत कौशल्य आत्मसात करावे लागेल. अन्यथा या नोकऱ्या पूर्णपणे स्वयंचलित होतील. भाग 2. ग्राहक सेवा आणि कॉल सेंटर्स. ग्राहक सेवा क्षेत्रात चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंट्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीला हे बॉट्स केवळ साधे प्रश्न सोडवायचे, पण आता ते मानवी आवाजात संवाद साधून गुंतागुंतीच्या समस्याही सोडवू शकतात. टेलिग्राम, व्हॉट्सॲप आणि बँकिंग ॲप्सवर मिळणारी उत्तरे याचेच उदाहरण आहेत. भविष्यात कॉल सेंटर्समधील रिपिटेटिव्ह कामांसाठी माणसांची गरज उरणार नाही. ज्या समस्यांना भावनिक समज किंवा विशेष तांत्रिक ज्ञानाची गरज आहे तिथेच मानवी प्रतिनिधींची नियुक्ती केली जाईल. यामुळे या क्षेत्रातील रोजगाराचे स्वरूप तांत्रिक कौशल्यांकडे झुकताना दिसेल. भाग 3. उत्पादन आणि फॅक्टरी वर्कर्स. कारखान्यांमधील असेंब्ली लाईन, पॅकेजिंग आणि मालाची ने-आणसारखी कष्टाची कामे आता एआय आधारित रोबोट्स करत आहेत. हे रोबोट्स थकवा न मानता आणि अचूकतेने काम करतात, ज्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होतो. ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीमध्ये रोबोट्सचे प्रमाण 70% अधिक झाले आहे. यामुळे अनिकुशल मजुरांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. मात्र हे रोबोट्स चालवणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि त्यांचे प्रोग्रॅमिंग करणे यासाठी नवीन तांत्रिक नोकऱ्या निर्माण होत आहेत. मजुरांना आता यंत्रांच्या सोबतीने काम करण्याचे शिक्षण घेणे अनिवार्य झाले आहे. भाग 4. वाहतूक आणि ड्रायव्हिंग क्षेत्र. सेल्फ ड्रायव्हिंग तंत्रज्ञान हे वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठे परिवर्तन ठरेल. टेस्ला आणि गुगलच्या स्वयंचलित गाड्या आता रस्त्यांवर चाचणी घेत आहेत. भविष्यात ट्रक ड्रायव्हर्स, टॅक्सी ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी पार्टनर्सची जागा एआय नियंत्रित वाहने घेऊ शकतात. ही वाहने सेन्सर्सच्या मदतीने रस्ते अपघात कमी करण्यास मदत करतील आणि इंधनाची बचत करतील. जरी हे बदल भारतात येण्यास थोडा वेळ लागेल, तरीही लॉजिस्टिक कंपन्या आपला खर्च वाचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतील. चालकांना आता तंत्रज्ञानाचे व्यवस्थापक म्हणून स्वतःला तयार करावे लागेल, कारण गाडी केवळ चालवणे हे आता कौशल्य उरणार नाही. भाग 5. बँकिंग आणि वित्त सेवा. बँकिंगमध्ये पूर्वी कागदपत्रांची तपासणी आणि कर्ज मंजुरीसाठी आठवडे लागायचे. आता एआय काही मिनिटात तुमचे क्रेडिट स्कोअर आणि व्यवहार तपासून निर्णय घेते. अल्गोरिदम ट्रेडिंगमुळे शेअर बाजारात माणसांपेक्षा यंत्रे जास्त वेगाने सौदे करत आहेत. फसवणूक ओळखण्यासाठी एआय अधिक सतर्क आहे. यामुळे बँकेतील रोखपाल किंवा साध्या अकाउंटंट्सची भूमिका कमी होत जाईल. वित्त क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना आता फिनटेक आणि डेटा सायन्सची जोड द्यावी लागेल. भविष्यातील बँकर हा केवळ हिशोब ठेवणारा नसून तो एआय टूल्स वापरून गुंतवणुकीचा अचूक सल्ला देणारा तज्ज्ञ असेल. भाग 6. किरकोळ विक्री आणि कॅशियर. रिटेल क्षेत्रात ॲमेझॉन गो सारख्या स्टोर्सने क्रांती केली आहे, जिथे कॅशियरची गरजच नाही. तुम्ही वस्तू उचला आणि बाहेर पडा, पैसे आपोआप तुमच्या खात्यातून कापले जातात. मोठ्या मॉल्समध्ये सेल्फ चेकआउट काउंटर्सची संख्या वाढत आहे. ग्राहकांच्या मागील खरेदीच्या आवडीनुसार त्यांना वस्तू सुचवणे हे काम एआय प्रभावीपणे करत आहे. यामुळे स्टोअर मॅनेजर आणि सेल्समनच्या नोकऱ्या कमी होतील. विक्री प्रतिनिधींना आता केवळ मालाची माहिती देऊन चालणार नाही, तर ग्राहकांना अनुभव देण्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल. वैयक्तिक सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांची मागणी मात्र कायम राहील. भाग 7. अनुवाद आणि भाषा सेवा. एकेकाळी परकीय भाषा शिकून अनुवादक होणे हे मोठे करिअर होते, पण आता एआय टूल्स कोणत्याही भाषेचे रिअल टाईम भाषांतर करत आहेत. गुगल ट्रान्सलेट किंवा डीप एल सारख्या सेवा आता साहित्यातील बारकावेही समजू लागले आहेत. साध्या व्यावसायिक पत्रांचे किंवा माहितीपर मजकुराचे अनुवाद करण्यासाठी आता मानवी अनुवादकाची गरज उरली नाही.
तथापि कविता, कादंबरी आणि स्थानिक बोलीभाषेतील अर्थछटा टिकवण्यासाठी मानवी स्पर्शाची गरज लागेल. या क्षेत्रातील लोकांना आता AI पोस्ट एडिटिंगमध्ये प्रावीण्य मिळवावे लागेल, जिथे मशीनने केलेले भाषांतर माणूस अधिक नैसर्गिक बनवेल. भाग 8. कृषी आणि शेती व्यवस्थापन. शेती हा भारताचा कणा आहे आणि तिथेही AI आपले पाय पसरत आहे. ड्रोनद्वारे पिकांची पाहणी करणे, मातीतील ओलावा मोजून आपोआप पाणी देणे आणि कीड ओळखणे ही कामे आता सोपी झाली आहेत. यामुळे मोठ्या शेततळेंवर मजुरांची गरज कमी होत आहे. प्रिसिजन फार्मिंगमुळे खते आणि पाण्याचा वाया जाणारा हिस्सा वाचत आहे. भविष्यातील शेतकरी हातात नांगर घेण्याऐवजी टॅब्लेटवर आपल्या शेतीचे नियंत्रण करेल. ज्या शेतमजुरांना या यंत्रांची माहिती नाही, त्यांना रोजगाराच्या समस्या येऊ शकतात. मात्र AI तंत्रज्ञानामुळे शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत व्यवसाय बनणार आहे. भाग 9. अकाउंटिंग आणि टॅक्स ऑडिट. अकाउंटिंग हे नियमांवर आधारित क्षेत्र आहे आणि जिथे नियम आहेत तिथे AI सर्वोत्तम काम करते. टॅक्स रिटर्न भरणे, बॅलन्स शीट तयार करणे आणि खर्चाचे वर्गीकरण करणे ही कामे आता सॉफ्टवेअर्स आपोआप करत आहेत. यामुळे साध्या बुक कीपिंग करणाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. CA आणि टॅक्स कन्सल्टंट्सना आता केवळ आकडेमोड न करता व्यवसायाला धोरणात्मक सल्ला देण्यावर लक्ष द्यावे लागेल. AI चुकीचे व्यवहार त्वरित पकडत असल्याने ऑडिटिंगमध्ये पारदर्शकता येईल. भविष्यात अकाउंटंटची जागा फायनान्शियल डेटा ॲनालिस्ट्स घेतील, जे व्यवसायाची भविष्यातील प्रगती मोजतील. भाग 10. पत्रकारिता आणि कंटेंट क्रिएशन. आज अनेक वृत्तसंस्था क्रीडा निकाल आणि शेअर बाजाराच्या बातम्या लिहिण्यासाठी AIचा वापर करत आहेत. काही सेकंदात हजारो शब्दांचा लेख तयार करणे आता शक्य झाले आहे. यामुळे डेस्क जर्नलिस्ट किंवा साध्या कॉपीरायटर्सना स्पर्धा निर्माण झाली आहे. मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन रिपोर्टिंग करणे, मुलाखती घेणे आणि शोध पत्रकारिता करणे ही कामे AI करू शकत नाही. लेखकांना आता स्वतःची शैली आणि सर्जनशीलता जोपासावी लागेल. समाजसुधारकसारख्या चॅनललाही AI केवळ माहिती देईल, पण ती लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची कला ही मानवी संवादकाकडेच राहील. भाग 11. आरोग्यसेवा आणि वैद्यकीय निदान. वैद्यकीय क्षेत्रात AIचे आगमन ही एक मोठी क्रांती आहे. पूर्वी क्षकिरण, CT स्कॅन किंवा MRI रिपोर्टमधील बारीक त्रुटी शोधण्यासाठी रेडिओलॉजिस्टना खूप वेळ द्यावा लागायचा. आता AI अल्गोरिदम कर्करोगसारख्या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान डॉक्टरांपेक्षा अधिक अचूकपणे करत आहेत. यामुळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि निदानाशी संबंधित नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल. मात्र डॉक्टरांना रुग्णांना द्यावा लागणारा भावनिक आधार आणि शस्त्रक्रियेदरम्यान लागणारे कौशल्य AI देऊ शकत नाही. भविष्यातील आरोग्यसेवक हे तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना यांचा संगम असतील. भाग 12. कायदेशीर संशोधन आणि वकिली. वकिली व्यवसायात हजारो जुल्या केस पेपर्सचा अभ्यास करून पुरावे शोधणे हे जिकिरीचे काम असते. AI टूल्स आता काही मिनिटात लाखो कागदपत्रांमधून आवश्यक संदर्भ शोधून देऊ शकतात. यामुळे ज्युनियर वकिलांच्या आणि रिसर्च असिस्टंटच्या पारंपरिक कामात मोठी घट होईल. मात्र न्यायालयात युक्तिवाद करणे, न्यायाधीशांसमोर केस मांडणे आणि गुंतागुंतीच्या मानवी स्वभावाचा विचार करून सल्ला देणे हे काम मानवी बुद्धिमत्तेशिवाय शक्य नाही. वकिलांना आता तंत्रज्ञानाचा वापर करून आपले संशोधन वेगवान करण्यावर भर द्यावा लागेल. भाग 13. रिअल एस्टेट आणि मालमत्ता व्यवस्थापन. रिअल एस्टेट क्षेत्रात घर शोधण्याची पद्धत पूर्णपणे बदलत आहे. AI आता ग्राहकांच्या बजेट आणि आवडीनुसार त्यांना हवी तशी मालमत्ता शोधून देते. व्हर्च्युअल रियालिटीमुळे ग्राहक घर बसल्या घराची पाहणी करू शकतात. यामुळे पारंपरिक ब्रोकर किंवा एजंट्सची गरज कमी होऊ शकते. जे एजंट्स केवळ माहिती पुरवतात त्यांची जागा वेबसाईट्स घेतील. मात्र व्यवहार पूर्ण करताना लागणारा विश्वास आणि किमतीबद्दलची वाटाघाटी करण्यासाठी माणसांची गरज कायम राहील. या क्षेत्रातील व्यावसायिकांना आता डिजिटल प्रेझेंटेशनमध्ये तज्ज्ञ व्हावे लागेल. भाग 14. हॉटेल, पर्यटन आणि आदरातिथ्य. पर्यटन क्षेत्रात हॉटेल बुकिंगपासून ते प्रवासाचे नियोजन करण्यापर्यंत सर्व कामे AI असिस्टंट्स करत आहेत. काही प्रगत देशात हॉटेलच्या रिसेप्शनवर किंवा रूम सर्व्हिससाठी रोबोट्सचा वापर सुरू झाला आहे. ऑर्डर घेणे, अन्न पोहोचवणे आणि बिलिंग करणे ही कामे स्वयंचलित झाल्यामुळे कमी कौशल्याच्या नोकऱ्यांवर परिणाम होईल. पण आदरातिथ्य हे पूर्णपणे मानवी अनुभवावर आधारित आहे. पाहुण्यांचे मनापासून स्वागत करणे आणि त्यांना घरच्यासारखे वाटू देणे हे केवळ माणसंच करू शकतात. त्यामुळे ह्या क्षेत्रात पर्सनलाइज्ड सर्व्हिस देणाऱ्यांचे महत्त्व वाढेल. भाग 15. ग्राफिक डिझायनिंग आणि क्रिएटिव्ह आर्ट्स. मिडजर्नी किंवा डालेई सारखी AI टूल्स आता केवळ एका वाक्यावरून अप्रतिम चित्रे आणि लोगोज तयार करत आहेत. यामुळे साध्या स्वरूपाचे ग्राफिक डिझाईन करणाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कंपन्या आता स्वस्त आणि जलद पर्यायांकडे वळत आहेत.
मात्र कल्पनकता आणि ब्रँडची मूळ विचारधारा चित्रातून मांडणे ही एक कला आहे. डिझायनर्सना आता केवळ सॉफ्टवेअर चालवून चालणार नाही, तर त्यांना आर्ट डिरेक्टर म्हणून विचार करावा लागेल. एआयला योग्य सूचना देऊन उत्कृष्ट कलाकृती निर्माण करणे हे भविष्यातील नवीन कौशल्य असेल. भाग 16. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कोडिंग. कोडिंगच्या जगात एआयचा प्रभाव थक्क करणारा आहे. आता गिटहब कोपायलटसारखी टूल्स प्रोग्रामरमा कोड लिहिण्यास मदत करत आहेत, ज्यामुळे कामाचा वेग 10 पटीने वाढला आहे. साध्या आणि पुनरावृत्ती होणाऱ्या कोडिंगच्या नोकऱ्या आता कमी होतील. डेव्हलपर्सना आता केवळ कोड लिहिता येऊन चालणार नाही, तर मोठ्या सिस्टीमचे डिझाईन करणे आणि सायबर सुरक्षा हाताळणे यावर लक्ष द्यावे लागेल. भविष्यात कोडिंग हे भाषेसारखे सोपे होईल, पण त्यातून नाविन्यपूर्ण समस्या सोडवण्याचे कौशल्य मानवाकडेच राहील. भाग 17. शिक्षण आणि अध्यापन पद्धती. शिक्षण क्षेत्रात शिक्षकाची भूमिका आता माहिती देणाऱ्याकडून मार्गदर्शक अशी बदलत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता वेगळी असते आणि एआय त्यांच्यानुसार वैयक्तिक अभ्यासक्रम तयार करू शकते. पेपर तपासणी आणि हजेरी यांसारखी प्रशासकीय कामे आता शिक्षकांना करावी लागणार नाहीत. यामुळे त्यांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक वेळ मिळेल. ऑनलाईन शिक्षणाच्या युगात शिक्षकांना आता डिजिटल टूल्समध्ये पारंगत व्हावे लागेल. मानवी स्पर्श आणि नैतिक शिक्षण हे केवळ शिक्षकच देऊ शकतात. त्यामुळे ही नोकरी संपणार नाही, पण पूर्णपणे बदलेल. भाग 18. सुरक्षा आणि पाळत ठेवणे. सुरक्षा क्षेत्रात आता केवळ सीसीटीव्ही लावून चालत नाही, तर एआय त्या फुटेजचे रिअल टाईम विश्लेषण करते. संशयास्पद हालचाल किंवा अनोळखी व्यक्ती ओळखणे हे काम एआय सुरक्षारक्षकापेक्षा अधिक सतर्कतेने करते. यामुळे इमारती आणि सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष सुरक्षारक्षकांची संख्या कमी होऊ शकते. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दल आता डेटा ॲनालिसिसचा वापर करत आहे. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता तांत्रिक उपकरणांचे व्यवस्थापन करणे आणि हायटेक सुरक्षा प्रणाली हाताळण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. भाग 19. मनुष्यबळ विकास. कोणत्याही कंपनीत योग्य उमेदवार निवडण्यासाठी शेकडो रेझ्युमे तपासण्याचे काम आता एआयद्वारे केले जात आहे. उमेदवाराचा अनुभव, कौशल्ये आणि कंपनीच्या संस्कृतीशी असलेली सुसंगतता एआय अचूकपणे मोजते. यामुळे एचआर विभागातील सुरुवातीच्या स्तरावरील नोकऱ्या कमी होतील. मात्र कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेणे, त्यांच्यातील मतभेद मिटवणे आणि टीमचे मनोबल वाढवणे हे काम मशीन करू शकत नाही. एचआर मॅनेजर्सना आता डेटाच्या आधारे लोकहिताचे निर्णय घेण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. भाग 20. भविष्यातील नवनवीन संधी आणि समारोप. एआयमुळे काही नोकऱ्या जाणार असल्या तरी अनेक नवनवीन क्षेत्रांची दारे उघडत आहेत. एआय एथिक्स तज्ज्ञ, डेटा सायंटिस्ट आणि प्रॉम्प्ट इंजिनियर्स यांसारख्या नोकऱ्या 5 वर्षापूर्वी अस्तित्वातही नव्हत्या. बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि जो या बदलासोबत स्वतःला अपडेट ठेवेल तोच भविष्यात यशस्वी होईल. तंत्रज्ञानाला घाबरण्यापेक्षा त्याचा वापर करून आपली प्रगती करणे हीच काळाची गरज आहे. समाज सुधारक म्हणून आपण या बदलांना सकारात्मकतेने स्वीकारूया आणि नवीन कौशल्यांची कास धरूया.